रामकृष्ण हरी. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयानं जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांनी साकारलेलं MIT हे विश्वविद्यापीठ. सरांच्याच संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स MIT पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा कार्यक्रम नुकताच पार पडला. तीच रामकथा आपल्या सर्वांसाठी आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. ब्रह्मदेवांची कन्या अहिल्या गौतम ऋषींच्या शापानं दगड कशी झाली ही कथा पाहूयात आजच्या आपल्या श्रीरामकथेतून. कथा सांगतायत हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक. आश्रम एक अधिक खमकबाई सुंदर एक आश्रम बघितला. त्या आश्रमामध्ये वास्तव्याला कोण नाही, दगड दरवाजात पडलेला. म्हणून रामचंद्र प्रभूंनी विचारलं, गुरुजी एवढा सुंदर आश्रम आहे, वास्तव्याला कोण नाही, दारामध्ये दगड आहे. हा दगड नाही रामा, गौतम ऋषीची पत्नी अहिल्या काय झालं, दगड झाली. कशानं? शापानं. कोणी दिला? गौतमानं. का दिला? त्याच्या मागे फार मोठा इतिहास आहे, सांगा ना. रामा, ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या अतिशय रूपवती. ब्रह्मदेवानं ठरवलं माझी अहिल्या मी त्याला देईल जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल. हे जाहीर झालं आणि सर्व आपल्या आपल्या वाहनावर बसले. इंद्र ऐरावतावर, नंदीवर महादेव, उंदरावर गणपती, मोरावर कार्तिक स्वामी आपले आपले वाहनं पळवत होते. तेव्हा गौतम ऋषी दुपारचं स्नान गंगेत करत होते. गौतमजी प्रत्येकाला विचारायचे, का जा रे जल्दबाजी में देवता लोक. प्रत्येकाला वाटायचं या म्हातारा सांगत बसलं म्हणजे मागचं ओव्हरटेक करून गेलं की डिजेल गेलं, नंबरही गेला, कोणी सांगत नव्हतं. शेवटी गणपतीचं वाहन थकलं. थकण्यासारखाच कार्यक्रम आहे बांगड्याची. निदान तब्येती पाहू पाहू तो वाहनं वाटली पाहिजे होती. एवढासा उंदीर एवढ्या मोठ्या गणपतीला. मग कधी कधी जर हायवेनी 120 किलो वजनाचा माणूस लुणावून चालतो आणि तो लुणाचा काळा धूर बघितल्यावर वाईट वाटतं. अरे याला या उंदीरच मिळाला रे भाऊ. इथलं सांगतो, ते थकलं ना वाहन, अण्णा वाहन थकलं. गौतमाने विचार, गणेश जी इतने जल्दबाज में देवता लोक का जा रहे. ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या त्याला माण घालणार जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करून येणार. आणि निघाले. गौतम दुपारचं स्नान आटोपून येत होते गिरीगुरुजी, तेव्हा एक कपिला गाय व्यायला झाली. वासराचं तोंड बाहेर आलं होतं. ओल्या कपड्यानं त्या गायीला गौतमाने 5 प्रदक्षिणा घातल्या. गाय पृथ्वीचं रूप आहे आणि 5 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य गौतम प्राप्त करून सत्य लोकात आले. ब्रह्मदेवाने आपली कन्या अहिल्या गौतमाला दिली. विधिवत लग्न सोहळा ब्राह्मण काका पार पडला. शेवटचं मंगलाष्टक चालू होतं. वाजंत्री बहुगल बलान करणे कोर्यात सदा मंगलम शुभ मंगल सावधान. त्यावेळेला पोहोचले हे 120 वाले. सर्वात जास्त शेठजी राग आला तो इंद्राला. काय ब्रह्मदेवा, असं वशिल्यानं द्यायचं होतं तर पेपरला जाहिरात कशाला दिली. नाही जाहिरात काही नाही. हे तर म्हातारा आंघोळ करत होतं. आम्हाला ओव्हरटेक करून आलं ना, त्याला कशी काय मुलगी दिली. अहो त्यानं गायीला 5 प्रदक्षिणा घातल्या. गाय पृथ्वीचं रूप आहे. 5 पृथ्वी प्रदक्षिणा पुण्य केल्याबद्दल मी माझी अहिल्या. ठीक आहे, इंद्र म्हणतात मला एकदा तरी बाध आणील तिच्या पातिव्रत्याला. असे काही दिवस गेले रामा. एक दिवसची घटना. रात्रीचे 12 वाजलेले. इंद्र गौतम झाला. अग्नीला कोंबडं केलं. आश्रमापासून थोड्या अंतरावर इशारा केला. रात्री 12ला कोंबडा आरवला. पूर्वीचं घड्याळ म्हणजे कोंबडं. शेठजी कोंबड्याच्या आरवण्यावर व्यवहार चालायचे. कोंबड्यानं बाग दिली. काम सांगतो. कोंबडा आरवलं की लोकांना वाटायचं पहाट झाली. पण अण्णा पूर्वीचं कोंबडं इमानदार होतं, नियमात वरडत होतं. आता हे संकरित बियाणं
याला पहाटेही कळत नाही आणि दुपारी. पूर्वीचं पूर्वीचं कोंबड्या. लघु सिद्धांत कौमुदी शिकताना कोंबड्याचाच ते ओश्च 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 वाम कालो यस्य क्रमात मुदात्तादी भेदेन त्रिदा असं लघु सिद्धांत कौमुदीमध्ये आहे. 3 खालचा स्वर खाली असतो, मधला मध्ये, आणि पुरी ताकद लावून वरचा. ओश्च 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 वाम कालो यस्य क्रमात मुदात्तादी भेदेन. आम्ही आळंदीला 2 वर्ष हेच केलं होतं. तेव्हा वाटायचं काय उपयोगाचा टिपणं पाठ करू बुवा झाले, पण आता कळतं केवढं महत्त्व होतं त्याला. आत्ता कळतं, मजा येते. पूर्वीच कोंबड्याचे 4 गुण आहे. नेहमीत उठणे, अन्न मिळवणे, जिद्द, बंधुवर्गाला दिल्याशिवाय न खाणे. 4. कोंबडं नियमात उठतं सकाळी. किती टोपल्याखाली झाकून ठेवा शेठजी, तुम्ही नका भानगडीत पडू, दुसऱ्यांना झाकलेलं ऐकत जा. कोंबड त्याच वेळेला ते जिद्द. कोंबड्याची झुंज पहा, वरच्या बाल्या तुटल्या तरी एकमेकाला कोंबडं सोडत नाही. माणसाचं नाही तसं, त्याला धरायला पाहिजे, मग सोड बघू सोड बघू सोडा, कोणीच काही करत नाही एकमेकाचं. कोंबड. अन्न मिळवणे 3रा गुण, पण मिळवलेलं अन्न बंधुवर्गाला दिल्याशिवाय न खाणे. कोंबडं उकरतं बाजूला जातं, मग त्याची पिलं येतात, मग ते दाणे टिपतात, उरलेले 4-2 दाणे मग कोंबडं खातं. आधी लेकराला खाऊ घालतं, मग कोंबडं खातं. शेठजी, हे माणसानं शिकायचं कोंबड्यापासून. नाही तर हापूसचा आंबा लातूरला घेतला म्हणजे सुगंध घेतच बाप घरी येतो, आणि घरी आल्यावर लक्षात येतं मुलं शाळेला गेली नाही, आता आंबा खाल्ला तर मुलांना द्यावा लागेल. सगळ्या मुलांना शाळेत जाऊ देतो, बाप आतून लावतो कडीनं, माळवदावर जाऊन एकटा आंबा खातले का कोंबडं लेकरा. 4. 4 सिंहादेकं बकादेकं शिक्ष 4 कुक्कुटात्वा यसात 5 शिक्ष षष्टोनित्री गर्दबात. चाणक्य नीतीमध्ये. कोंबडं आरवलं. कोंबडं आरवल्यावर खऱ्या गौतमाला वाटलं वेळ स्नानाची. गौतम स्नानाला गेले. रामा, हा नकली गौतम आत प्रवेश करतात. तिथे साक्षात गंगा बोलली, माघारी फिरा गौतमा, वेळ स्नानाची नाही. मध्यरात्र आहे, मी गंगा बोलते आहे, फिरा माघारी. स्नान न करता गौतम वापस. दरवाजावर थाप मारली तर आतली अहिल्या. दारोगाड. अहिल्या घाबरली. अरे, बाहेरून माझ्या पतिदेवाचा आवाज, तर आतला कोण? दार उघडलं तर हा नकली गौतम पळून जाऊ लागला. असली गौतमानं लाल डोळे. इंद्रा, ओळखलं तुला, माझ्या माघारी आलास, 1000 भग पडतील. म्हणून इंद्रा पडली भगे. घाबरला. उशाप द्या. धनुष्यभंगाचा आवाज ऐकशील, सहस्त्राक्ष नाव प्राप्त होईल तुला. काय अग्नी, कोंबडाहून मदत केली, तुझ्या ज्वाला काळा पडतील. म्हणून उसाचं पाचट पेटवा, नाही तर रॉकेलची चिमणी, वरचे टोकं अग्नीचे काळपट. उशाप द्या, सर्व भक्षक होतील. अहिल्याकडे बघितलं गिरी गुरुजी, लटलट कापत होती. कपाळ बदलून घेऊ लागली, रडू लागली. क्षमा करा पतिदेव, एवढा गुन्हा माफ करा पतिदेव, क्षमा करा, एवढा गुन्हा माफ करा पतिदेव, क्षमा करा. काय क्षमा करा? तुला कळू नाही पती कोण आहे? दगडाच्या हृदयाची झालीस पाषाण होऊन पडस. उशाप द्या. त्रेतायुगातनं रामचंद्र या रस्त्यानं जातील, त्यांच्या रजकणात तुझा उद्धार होईल. एवढी कथा सांगितली. विनंती, चरण कमल चाहती कृपा करो रघुवीर. आणि मग प्रभू ज्या भागानं वारा येतोय तिकडे उभे राहिले, पाय उंच धरला, प्रभूच्या पायाला चिकटलेले धुळीचे कण शिळेवर, आणि अहिल्याचा उद्धार झाला. सर्वांना एक भजन पाठ आहे. रघुपती राघव राजाराम, पतित पावन सीताराम. ब्राह्मण काका, याच्यात 5 शब्द आहे. पहिला रघुपती, दुसरा राघव, तिसरा राजाराम, चौथा पतित पावन, 5वा सीताराम. तुम्ही मोजा पुन्हा. त्याच्यात क्रमही आहे. पहिला शब्द रघुपती आहे, दुसरा राघव आहे, तिसरा राजाराम, चौथा आहे पतित पावन, 5वा आहे सीताराम. रघुकुल में जन्म लिया तो रघुपति, कौशल्या माँ बड़े प्यार से राघव करके बुलाती तो राघव. जष्ट पुत्र को राजगद्दी मिलने वाली परंपरा रघुकुल में चली आ रही तो राजा राम.
अहिल्या का उद्धार किया आणि पतित को पावन किया तो हो गए पतित पावन। बराबर 5 बजे तक बनने वाले है सीताराम। जमलन भजन रघुपती राघव राजाराम प्रकरण आलं पतित पावनवर, तास राहिला सीतारामसाठी। आता सर्वांनी हात वर करा। श्रीरामकथेच्या आजच्या भागात इथेच थांबूयात। भेटूयात नव्या कथेसह पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार। तेव्हा आई दळण बंद करत नव्हती रामेश्वरजी। एका हातानं जात ओढायची, डाव्या हातानं लेकराला थापटून झोपवायची। थंडीचे दिवस, मांडीवर डोकं लेकराचं, एका हातानं दळण दळताना मांडीवरच्या लेकराला उपदेश करायची।